भंडारा शहरालगतच्या जवाहरनगर आयुध निर्माण कंपनीमध्ये दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 8:15 वाजता दरम्यान भीषण स्फोट झाला। यात एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अविनाश भागवत मेश्राम वय 52 असे मृतकाचे नाव आहे। आजच्या घटनेने कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे। यावर्षी भंडारा जिल्ह्यातील स्फोटाची दुसरी घटना आहे। अविनाश मेश्राम हे आयुध निर्माण कंपनीमध्ये सीएक्स विभागात कामाला होते। दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता ते आपल्या कर्तव्यावर गेले। कर्तव्यावर गेल्याच्या 2.25 तासानंतर आरडीएक्स विभागातील सीएक्स विभागात भीषण स्फोट झाला। यात अविनाश मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला। स्फोट झाला तेव्हा अविनाश मेश्राम हे एकटेच कर्तव्यावर होते। दुर्दैवी घटना घडताच कंपनीमध्ये मोठी खळबळ उडाली। अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन लागलेली आग विझवली। कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रेत रुग्णालयात पाठवले। स्फोटाचे नेमके कारण कळू शकले नसले तरी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनेची चौकशी करण्याकरता 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती कंपनी प्रशासनाकडून सांगितली जात आहे। अविनाश मेश्राम यांच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी, 2 मुली असा परिवार आहे। यावर्षी भंडारा जिल्ह्यातील स्फोटाची ही दुसरी घटना आहे। या अगोदर वळठी येथील सनफ्लॅग कंपनीमध्ये 2 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटाच्या दुर्दैवी घटनेत 8 कामगार भाजल्याने जखमी झाले होते। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।